नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ज्योतिषशास्त्रातील काही प्राचीन ग्रंथांमध्ये दिलेले काही राजयोग यांचा विचार करणार आहोत. अर्थात या शृंखलेमध्ये आज आपण मानसागरी पद्धती या ज्योतिष ग्रंथातील अध्याय 4 मध्ये दिलेला एक राजयोग सिंहासन योग या योगाचा आढावा घेणार आहोत. अर्थात हा राजयोग सिंहासन योग अर्थात नावाप्रमाणेच व्यक्तीला सिंहासन मिळवून देणारा हा राजयोग कशा प्रकारे तयार होतो याचा आज आपण आढावा घेणार आहोत. या योगाचे विवेचन अशा प्रकारे या ग्रंथामध्ये आढळते की ज्यावेळी जन्मलग्न कुंडलीमध्ये सर्व ग्रह हे द्वितीय, षष्ठ, अष्टम व द्वादश अर्थात 2, 6, 8 व 12 या स्थानामध्ये सर्व ग्रह असतात, त्यावेळी हा सिंहासन राजयोग तयार होतो. यामध्ये राहू केतू हे ग्रह असतील तरी सुद्धा हा योग तयार होतो व राहू केतू हे ग्रह नसतील अर्थात राहू केतू हे ग्रह छायाबुंद असल्यामुळे हे ग्रह नसतील तरी सुद्धा हा योग सिंहासन योग तयार होतो. अर्थात राहू केतू या ग्रहांचा यामध्ये विचार केलेला नाही. राहू केतू जर असतील तरी सुद्धा हा योग होऊ शकतो व राहू केतू नसतील तरी सुद्धा हा योग सिंहासन योग होऊ शकतो. अर्थात ज्यावेळी जातकाच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारे 2, 6, 8 व 12 या स्थानामध्ये कुंडलीतील सर्व ग्रह असतात, त्यावेळी या 4 स्थानामध्ये असलेल्या ग्रहामुळे कुंडलीमध्ये एक खुर्चीच्या आकाराचे अर्थात 4 पायाचे सिंहासन तयार होते. अर्थात या ग्रहांच्या आकृतीमुळे कुंडलीमध्ये आपल्या त्या जातकाच्या कुंडलीमध्ये 4 स्थानातील या ग्रहामुळे सिंहासनाची आकृती तयार होते. अर्थात सिंहासनाचे ज्या प्रकारे 4 पाय असतात त्या प्रकारे 4 पाय तयार होतात सिंहासनाचे, त्यामुळे हा योग तयार होतो. या योगामुळे 4 स्थानामध्ये सर्व ग्रह असल्यामुळे 2, 6, 8, 12 या 4 स्थानामध्येच सर्व ग्रह असल्यामुळे सिंहासनाची आकृती अर्थात सिंहासनाचे 4 पाय या ग्रहांच्या आकृतीमुळे तयार होतात व सिंहासन योग तयार होतो. सिंहासनाची आकृती तयार होते व हा सिंहासन योग व्यक्तीला सिंहासन मिळवून देतो जीवनामध्ये. अर्थात राजयोग तयार करतो व्यक्तीच्या जीवनामध्ये. अर्थात 2, 6, 8 व 12 या 4 स्थानामध्ये अर्थात 1, 2, 3, 4 ह्या 4 स्थानामध्ये सर्व ग्रह असल्यामुळे अर्थात 1, 2, 3, 4 या 4 स्थानामध्ये सर्व ग्रह असल्यामुळे सिंहासनासारखी आकृती तयार होते व सिंहासन योग तयार होतो. हा योग सध्याचे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कुंडलीमध्ये हा योग पाहावयास मिळतो. भारतीय जनता पार्टीचे 10वे अध्यक्ष अमित शहा यांच्या कुंडलीमध्ये हा योग पाहावयास मिळतो. त्यांच्या कुंडलीमध्ये हा योग कशा प्रकारे घटित होतो याचा आढावा आपण घेऊया. आपल्याला इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांची जन्मतारीख आहे दिनांक 22 ऑक्टोबर 1964. त्यांची जन्मवेळ आहे पहाटे 5:25. जन्म ठिकाण आहे मुंबई. अर्थात अमित शहा यांची कुंडली कन्या लग्नाची कुंडली तयार होते व त्यांच्या द्वितीय स्थानामध्ये रवी, बुध, नेपच्यून हे ग्रह आहेत. 12व्या स्थानात शुक्र, हर्षल हे ग्रह आहेत. 6व्या स्थानात शनी ग्रह आहे व 8व्या स्थानामध्ये चंद्र हा ग्रह आहे. अर्थात गुरु ग्रह त्यांच्या भाग्यस्थानामध्ये आहे, परंतु त्यांच्या लग्न कुंडलीचे अंश आहेत 18 अंशावर त्यांचं लग्न आहे व गुरुग्रह 0 अंशावर असल्यामुळे तो चलित कुंडलीत अष्टम स्थानातच येतो. त्याचप्रमाणे मंगळ ग्रह त्यांच्या लाभ स्थानात आहे व त्याचप्रमाणे मंगळ ग्रह त्यांच्या कुंडलीत जवळजवळ 29 अंशावर आहे अर्थात 28 अंश 23 केलेवर आहे. त्यामुळे 12व्या स्थानात व त्यांचे लग्नाचे अंश 18 अंश असल्यामुळे मंगळ ग्रह सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये 12व्या स्थानाच्या भावारंभी येत आहे. त्यामुळे सर्व ग्रह त्यांचे राहू केतू सोडले, राहू केतू त्यांच्या चतुर्थ व दशम स्थानात आहेत. राहू केतू नसतील तरी सुद्धा हा योग होत असतो. त्यामुळे राहू केतूचा विचार या ठिकाणी आपण केलेला नाही. राहू केतू सोडून सर्व ग्रह त्यांचे या 4 स्थानामध्ये येत आहेत. अर्थात सिंहासन योग तयार होत आहे. हा सिंहासन योग अर्थात त्यांच्या कुंडलीमध्ये तयार होत आहे. या सिंहासन योगामुळे व्यक्तीला राजासारखी परिस्थिती तयार होते अर्थात सिंहासन प्राप्त होते, राजसत्ता प्राप्त होते. अशाच प्रकारचे आणखी काही दुर्मिळ राजयोग आपण कुंडलीमध्ये कशा प्रकारे घटित होतात हे उदाहरणाद्वारे आपण समजून घेणार आहोत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.